हे हयातनगरचं प्रशासन बघा, संपूर्ण गाव वाहून गेल्यानंतर आता येत आहे. हे बघा गावामध्ये परिस्थिती, आणि ही शासकीय नाली आहे जी ग्रामपंचायतच्या बजेटमधून बांधून देण्यात येते. पण ही संपूर्ण नाली प्रत्येक या रहिवाशांनी, इथलच्या नागरिकांनी स्वपैशातून स्वखर्चातून बांधलेली आहे. या हयातनगरच्या तलाठी मॅडम एवढ्या मोठ्या पूर परिस्थितीला तुमचं काय मत आहे की लोकांच्या घरामध्ये पाणी चाललं, हे असं खोदू शेतकऱ्यांना आणि इथलच्या रहिवाशांना त्रास होतोय, त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे सांगा. अतिवृष्टी नाही मॅडम, दरवर्षी हयातनगरच्या ग्रामपंचायतचा एकच मुद्दा आहे जो ग्रामसभेमध्ये आम्ही मांडला होता आणि दरवेळेस मांडून थकलोय. तरी पण इथलच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तथा तलाठ्यांनी याची दखल घेतली नाही. दरवर्षी एवढ्याच प्रमाणात हे जे पाणी पाहताय तुम्ही, एवढ्या प्रमाणात पाणी घरामध्ये घुसतं. नमस्कार, मी निवृत्ती गजानन गिरी, राहणार हयातनगर तालुका वसमतीला हिंगोलीचा रहिवासी. तुम्ही जे पाहताय हे माझ्या काकांचं घर आहे आणि तुम्ही पाहू शकता किती प्रमाणामध्ये इथं पाणी साचलेलं आहे. तुम्ही बाहेर देखील पाहू शकता. हे हयातनगरच्या ग्रामपंचायतद्वारे आता जेव्हा संकट आलं तेव्हा यांना जाग आली. म्हणतात ना, माणूस जेव्हा मरत असेल तेव्हा त्याला लस देऊन काही फायदा नसतो. हे हयातनगरच्या ग्रामपंचायतद्वारे राबविण्यात येणारा उपक्रम बघा. 20 जे इकडचे रहिवासी आहेत यांच्या घरामध्ये इतक्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे. या सर्व गोष्टीला शासन जबाबदार आहे. शासन पाहू शकता इथे जवळपास 8 ते 9 फुटाचा खड्डा केलेला आहे ग्रामपंचायतने. जर या खड्ड्यामध्ये येत्या भविष्यात पावसाळ्याच्या काळामध्ये जर काही दुर्घटना घडली, एखाद्या व्यक्तीला काही इजा झाली, तर याची जबाबदार कोण? आमच्या गावामध्ये जे लोक हॉटेल व्यवसायातून त्यांचा उदरनिर्वाह करतात, त्यांच्या हॉटेलची देखील तुम्ही परिस्थिती पाहू शकता. या हॉटेलमध्ये शुभम टी हाऊस मध्ये साचलेलं पाणी आहे. इतक्या प्रमाणात जर हयातनगरच्या प्रत्येक घरांमध्ये, प्रत्येक व्यवसाय, प्रत्येक दुकानांमध्ये जर पाणी साचत असेल, तर इथलच्या व्यावसायिकांनी, इथलच्या रहिवाशांनी आणि इथलच्या लोकांनी काय करावं हे तुम्ही पाहू शकता. किती प्रमाणात इथं पाणी साचलेलं आहे. यासाठी शासन दरबारातून काहीतरी निर्णय येईल का नाही, आणखीन देखील गावाला नाली मंजूर होईल का नाही. जवळपास 7 वर्ष झालं हा प्रश्न प्रलंबित आहे. यावरती शासन काही निर्णय घेणार का नाही.